हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर सकाळचे 10 वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर सकाळचे सगळे बऱ्यापैकी काम आवरून झाले आणि नाश्ता वगैरे करायचा बाकी आहे आणि मुलं इथे बघा खेळत आहे। अद्विक तिथे खेळत आहे, शिवांश तिथे खेळत आहे। शिवांश घरी दिसते तुम्हाला। तर शिवांशची परीक्षा संपली आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या त्याला लागल्या कालपासून। आता उन्हाळभर घरीच राहणार, मस्त मजा येणार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये। आता अभ्यास करावा लागणार नाही, स्कूलमध्ये जावं लागणार नाही, स्कूलची सकाळी उठून तयारी करावी लागणार नाही। मला पण आता सुट्टी मिळाली अभ्यासाची की पटापट कामं आवरा सकाळची घरातली आणि परत मग शिवांशला घ्यायला जाते। तिकडनं आल्यानंतर होमवर्क वगैरे राहायचा, मग तो करावा लागत होता। परीक्षा असली की मग तो परीक्षेचा अभ्यास आणि परत मग मुलांच्या परीक्षा सुरू असल्या की आपल्याला टेन्शन येतं की बाबा यांचा अभ्यास तर आपण पूर्ण घेतो, पण हे परीक्षेमध्ये कसे करतात काय करतात याचं आपल्याला टेन्शन येतं। तर आता मस्त परीक्षा वगैरे संपल्या तर शिवांशची आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या तर तो मस्त हॅप्पी आहे। म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये मुलं घरीच असतात तर बोर होतात दिवसभर घरामध्ये राहून, मग रोज रोज गार्डनला नेऊन किती नेणार आहे आणि किती खेळवणार आहे। तर मग आता काय करणार आहे, त्याच्यासाठी उन्हाळ्याचे वेगळे क्लासेस वगैरे लावायचा विचार करते। त्याला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे तर मग त्याला स्पोर्टमध्येच एखादी क्लास वगैरे लावून देऊ असा आता आमचा प्लॅन चालू आहे की त्याला एखादी स्पोर्टचा क्लास लावावा। खूप आधी जाऊन आले, म्हणजे जेव्हा परीक्षा वगैरे चालू व्हायची होती ना तेव्हाच मी जाऊन आले होते एका अकॅडमीमध्ये आणि त्याला ज्या स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे तर तो क्लास विचारून वगैरे आले। पण आता फक्त ना त्याला क्लास लावायचे आहे तर ते पण आता शोधले, त्याची पण आता तयारी चालू आहे। तर असो, कसं वाटते सुट्ट्या लागल्या तर तुला? छान वाटतंय? शिवांश उठला आणि बघा असतं याचे केस ना असं म्हणजे भांगच पडत नाही याच्या केसांचा, असे रफ केस आहे। अद्विकचे केस एकदम सॉफ्ट आहे, त्याची केस वाढले की त्याचा भांग होतो, पण शिवांशचे केस कितीही वाढले तरी त्याचा भांग व्हायला मुश्किलच असते आणि ते खूप रफ केस आहे शिवांशचे। असो, तर आता सकाळचे कामं वगैरे आवरून झालेले आहेत, फक्त फ्रेश व्हायचं बाकी आहे आणि मुलांना नाश्ता वगैरे करायचा बाकी आहे। सकाळी स्वयंपाक केला, मिस्टरांना टिफिन देऊन दिला आणि ते आता ऑफिसमध्ये जेवण करणार आहे। बघा स्वयंपाकाची भांडी ते आहे ठेवलेली, तरी गॅस आणि गॅस ओटा आवरून घेतला, परत पोछा मारून दिला घराला, झाडू पोछा पण झालेला आहे घराला आणि भांडी वगैरे घासून झाली आहे, फक्त आता ना फ्रेश व्हायचं बाकी आहे। तर शिवांश नाही पण अद्विक म्हणाला की मम्मी पराठा कर, म्हणजे पराठा असा तो बोलत होता, त्याला पराठा खायचा आहे आता। तर मी म्हटलं स्वयंपाक झाला तर लगेच फ्रेश होऊन जेवणच करू, पण ते काही ऐकत नाही आहे अद्विक, तर त्याला आता पराठे करून द्यावं लागणार। म्हणून मग आता काकडी आहे घरी तर काकडीचे पराठे करते, तर शिवांश काकडीचे पण पराठे करते। अद्विकला मस्त आवडते काकडीचे वगैरे पराठे। मिस्टरांना टिफिन देण्यामागचं कारण खूप आता खूप ऊन वाढलेली आहे आणि घरी ना खूप गडबडीमध्ये जेवण करावं लागतं। घरी आलं की खूप गडबडीमध्ये जेवण होतं, जेवणही पाहिजे तसं आरामात होत नाही। मग ते ऑफिसमध्ये टिफिन दिला की मस्त आरामशीर त्यांना जेवण करता येते। तर म्हणून मग म्हटलं की चला, शिवांशला सुट्ट्या पण लागल्या होत्या, शिवांशची पण सकाळची काही गडबड नव्हती, मग आता म्हटलं चला मिस्टरांना सकाळी उठून टिफिन तरी बनवून देत जावा, म्हणजे एवढ्या उन्हामध्ये त्यांना घरी यावं लागणार नाही जेवण करायला आणि त्यांची दगदग वाचणार आणि घरी न आल्यानंतर खरंच जेवण होतच नाही, फटाफट असं जेवण करावं लागतं, आरामशीर जेवण होत नाही, म्हणून मग त्यांची दगदग होते आणि ऊन पण खूप वाढली आता। तर त्याच्यामुळे म्हटलं एवढ्या उन्हामध्ये येण्यापेक्षा म्हटलं तुम्हाला आता टिफिनच देते ऑफिसमध्ये, तुम्ही तिकडे जेवण करत जा। कालपासून त्यांना आता टिफिन बनवून देते आणि ते आता ऑफिसमध्ये जेवण करते। तर भाजीपाला वगैरे ना गुरुवारीच आणला, कारण तर भाज्या सगळ्या संपल्या होत्या तर भाजीपाला आणला त्यांनी। आता एक हप्ताभर पुरते चांगला भाजीपाला, पण दुसऱ्या हप्त्यामध्ये ना थोडंसं कमी पडते, शेवट कमी पडते। एका काकडीची होईल का शिवांश? दोघांना करायचे, 2 काकडीचे करते। कशी करते सगळं तुमच्यासोबत शेअर करते, बनलेला व्हिडिओमध्ये स्किप नका करू। चॅनलवरती जे कोणी नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून द्या। चला, तर मी ना थोडीशी तयारी केली आहे। इथे ना कांदा कट केला आहे, ठेचून घेतला आहे लसूण आणि कोथिंबीर कट केली आहे। टमाटर वगैरे काकडीच्या पराठ्यांमध्ये टाकत नाही, तर मिरची कट केली असती, पण मिरची ना मुलं खात नाही, मुलांच्या घासामध्ये लागले तर त्यांना तिखट लागणार, म्हणून मग मिरची टाकते नाही, त्याऐवजी मिरची पावडरचा वापर करणार आणि बरंच काही साहित्य अजून टाकावं लागते, तर ते तुमच्यासोबत शेअर करते। पण सगळ्यात पहिली ना काकडी जी आहे ती किसून घेते, 2च काकड्या म्हणून सरळ पातेल्यामध्ये किसते, भांडी नको भरवायला जास्त। आणि हे पराठे एकदम सोपे आहे, एकदम लवकर होतात। काकडी कोवडी आहे ना त्याच्यामुळे साली सकट किसून घेते। जर काकडी जर जटर असली ना मग साली शिलून घ्यायची, ती आतमधल्या काढून मग किसून घ्यायची। तर आता ना दोन्ही काकड्या ज्या होत्या ना त्यात किसून घेतल्या मी, त्याचा किस बघा येते आहे। हे तर किसून झाले, पण याच्यामध्ये पीठ टाकावं लागणार, कोणते पीठ टाकते मी तुम्हाला सांगते। चला, तर आता याच्यात ना पहिले गव्हाचं पीठ टाकते, थोडंसं टाकलं गव्हाचं पीठ, तेही अंदाजाने टाकते आणि त्याच्यानंतर त्यात टाकते थोडंसं बेसन, तेही अंदाजानेच टाकते। तर थोडंसं बेसन टाकलं, याच्यात टाकते थोडीशी तीळ, ओवा असेल तर ओवा टाकू शकतो, पण माझ्याकडे आता ओवा नाही,
त्याच्यामध्ये ओवाने टाकायचे, थोडंसं जिरं, अख्खं जिरं, त्यानंतर इथे कट केलेला कांदा, थोडा जास्त पण घेऊ शकतो, पण मी आता होता माझ्याकडे अर्धा कट केला म्हणून अर्धा, सोबत भरपूर कोथिंबीर. कोथिंबीर पराठ्यांना खूप चांगली चव लागते. आणि ठेचलेला लसूण. आता याच्यात टाकते मसाले. मसाला टाकते, हळद, मिरची टाकलेली नाही म्हणून मिरची पावडरचा वापर करते, कारण तो खूप जास्त तिखट नको व्हायला. सोबत मस्त चवीसाठी चवीपुरतं मीठ. काकडीच्या पराठ्यांसाठी जे काही साहित्य लागणार होतं ते सगळं टाकून काकडीच्या पिसामध्ये आता ते ठेवलेलं आहे. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करते चांगलं. काकडीला पाणी सुटतं म्हणून सहसा पाणी वापरण्याची गरज पडत नाही हे पीठ भिजवताना. आणि पीठ थोडंसं कमी प्रमाणातच वापरायचं, म्हणजे कसं जास्त पाणी वरून टाकण्याची गरज पडली नाही पाहिजे. चला आता पीठ चांगलं भिजवून झाले बघा. तर एवढं पातळ असं पीठ पाहिजे, असं पातळ पाहिजे, म्हणजे तव्यावरती आपण हे मिश्रण टाकलं की ते आपल्याला असं धिपण्यासारखं पसरवून घेता आलं पाहिजे. चला तर आता ना मस्त काकडीच्या पराठ्यांचं पीठ भिजवून तयार आहे. चला तवा गरम झाला, आता त्याच्यावर टाकते तेल. तुम्ही जर केले नसणार ना तर नक्की करून बघा काकडीचे पराठे, मुलांसाठी वगैरे आणि तुमच्यासाठी, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी पौष्टिकच आहे. अशा पद्धतीने टाकायचं पीठ तव्यावरती, असं पसरवून घ्यायचं. चला आजूबाजूने थोडंसं तेल टाकून देते. पराठा एका बाजूने परतून घेतला, परत दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला असा परतून चांगला शिजवून घ्यायचा आहे. चला तर आता पहिला पराठा शिजून तयार आहे. तर अशा पद्धतीचे काकडीचे पराठे मी बनवत असते माझ्या मुलांसाठी. चला तर मला आता असेच बाकीचे पराठे करून घेते आणि मुलांना खाऊ घालते. त्यांचं झालं की उरलं तर मग मी खाणार आहे. तर इथे दुसरा पराठा शिजत आहे. पहिला पराठा झाल्याबरोबर शिवांश अन्विकला दिला, तर ते दोघे इकडे हॉलमध्ये येऊन खात बसलेले आहेत. तुम्हाला दाखवते बघा. कसं झालं रे शिवांश? छान झाला? खाऊन दाखव. कसा झाला? छान झाला? अच्छा, थँक्यू. चला मग खा. दुसरा पराठा मी आणते बनवून. एक खाऊन घेतो मी, त्याच्यासाठी आणते. शिवांशच्या डिश मधला पराठा एक घास मी खाऊन बघणार आहे, टेस्ट कशी झाली. छान झाले, खरंच छान झाले रे. इथे ठेव पराठा, हातात नाही घेऊन खाऊ. इथे ठेव, ठेव इथे. हा आता खा, आता खा, ठेव हळू. हां तर मग आता दोघांचाही नाश्ता करून झालाय आणि त्यांच्यासोबत थोडासा मी केला, कारण तर काकडीचे पराठे मला खूप आवडतील. त्याचा मोह काही आवरला गेला नाही, तर थोडासा त्यांच्यासोबत नाश्ता करून घेतला. थोडासाच खाल्ला पराठा, बाकी सगळं त्यांनाच खाऊ दिलं. मुलांची अंघोळ करून द्यायची बाकी, मी पण फ्रेश व्हायचे. तर मुलांसाठी इथे गरम पाणी ठेवलंय. गॅस आवरून घेतला पराठे बनवून झाल्यानंतर. आणि आता ना ही जी नाश्ता केल्यानंतरची भांडी पडली ती घासून घेते. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as a chemical. तर आता मुलांच्या आंघोळी करून देते आणि मी पण फ्रेश होते. शिवांश अन्विक चला आंघोळी करायला. बापरे, इतका आनंद झाला तुला. दादा कुठे आहे? हे दादा. चला मग आंघोळीला जाऊ. चल. तर आता मुलांना ना फ्रेश करून दिलं. शिवांश इकडे फ्रेश होऊन बसला, तयारी करून बसलेला. अन्विक पण फ्रेश झालेला आहे, पण तो बघा झोपून केस विंचरत आहे. मी पण फ्रेश झाले आणि मी आज मस्त केस धुतले. त्याला उन्हाळा आहे आणि गॅस जवळ आपल्याला बराच वेळ काम करावं लागतं किचनमध्ये, त्याच्यामुळे तिथे तर अजूनच जास्त असं गरम होतं. केस धुतल्यानंतर खूप भारी वाटते. केससुद्धा थंड पाण्याने धुतल्यानंतर इतकं थंड थंड वाटते ना की. किती विमान बनवले बघू दे? 2. छान छान. आता वाजले दुपारचे 12:30 आणि अन्विकला मगाशी झोपवून दिलं. थोडा वेळ झाला झोपलेला. तो बघा कसा झोपलाय पाण्यामध्ये. आणि शिवांश बघा इथे बसलेला आहे. शिवांश जेवण करतो का? करते? माझ्यासोबत जेवण करते?
ठीक आहे. तर आता मला पण भूक लागली आणि शिवांशनी पण बराच वेळ झाला नाश्ता केल्याला, तर आता त्याला पण भूक लागली. तर मी आणि शिवांश आम्ही दोघेजण जेवण करतो आता, आणि अद्विक उठला की मग त्याला निवांत जेवण भरवते. तर आता मी ना माझ्यासाठी ताट तयार करून घेतलेलं आहे. काय काय बनवलं होतं सकाळच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला सांगते. वालाच्या शेंगाची भाजी, जी माझी प्रचंड आवडीची भाजी आहे आणि खायला इतकी मस्त लागते, टेस्टीच खूप लागते. चपात्या, भात, काकडी, मीठ आणि लोणचं घेतलं आहे मी जेवणामध्ये. वरण पण केलं आहे. साधं वरण मला जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय करते भाजीसोबतच जेवण करत असते. तर चला, मस्त जेवण तयार आहे आणि मी आता पटकन जेवण करून घेते. शिवांश बसल्या जेवण करायला, त्याला जेवण करते आणि त्यानंतर बोलते. तर आता जेवण वगैरे करून झालं. अद्विक झोपून उठेपर्यंत थोडासा आराम करते. तर आता वाजले 4 आणि अद्विक मगाशी झोपला होता, तेव्हापासून तो आता उठला आणि त्याच्यासोबत आम्ही आराम केला. अद्विक उठला आणि मी उठले, असं दोघेजण उठलो. पाळण्यावरती अद्विकच्या मस्त चालू आहे आणि आता मला पाहिजे चहा किंवा शरबत. तर मी विचार करते शरबत पिते. तर मिस्टरांनी गुरुवारी भाजीपाल्यामध्ये निंब आणले. निंब आहेत घरी, मग निंब नसल्यानंतर प्रश्न पडते शरबत बनवण्याचा. पण आता शरबत बनवायला निंब आहे ना घरी, तर मग शरबतच पिते. सगळ्यांचं फेवरेट असते उन्हाळा म्हटलं की शरबत, आणि माझंही खूप फेवरेट आहे. चला असो, तर मी आता मस्त चहा वगैरे घेत नाही, तशीच गरमी खूप करत आहे. मस्त आता थंडगार शरबत बनवते मी पिते. कारण तर शिवांश झोपलेला आहे, अद्विकला पण सर्दी आणि खोकला आहे. शिवांशला पण सर्दी आणि खोकला आहे. या दोघांनाही मी शरबत देणार नाही, फक्त माझ्यापुरतं मी करणार आहे. ज्यूस नाही मी पित. नाही नाही नाही, ज्यूस नाही पित. ज्यूस नाही प्यायचं. हां हां हां, काय पाहिजे तुला? हे पाहिजे. थांब 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 देते. चला, मी साखर टाकून दिली पटकन. आता मस्त थंडगार पाणी. आज पहिल्यांदा मी सोडून पिते. असं झालं आहे आज की एकटी पिते मी काहीतरी. आज मुलांना न देता वाईट वाटते, पण पर्याय नाही, कारण तर खूप सर्दी झाल्या दोघांना. आहे बघा, हा बघा खोकला. चला, झालं शरबत एकदाचं बनवून. आता मी ग्लासमध्ये घेते पटकन. बरोबर. हा, माझं चुकलं असं वाटतं बनवायला नको. तर चला, मस्त मस्त हे ग्लासभर असं शरबत तयार आहे, बघू शकता तुम्ही. छान. काय झालं? हे लई थंड गार आहे. थांब देतो. मला एकदा बघू दे, टेस्ट बघू दे कसं झालं ते. वाह, क्या बात आहे. वाह वाह, रागा रुसला बघा, कसा रागा रुसला. घे थोडंसं, घे 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 थोडंसं घे. हां, जास्त नाही, हळूहळू. थंडगार आहे बघ. तर आता शरबत संपलं आहे बघा. आणि तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटते नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.